जास्त आहे ना त्यामुळे. कमी करायचं ना. मी पायापर्यंत पोहोचू शकतोय ना पाय माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. करायचं तरी काय मग? अरे देवा, हा एक वेगळाच गोंधळ. काहीही करून जर काकाजींना तुम्ही इथे झोपवू शकलात तर काहीतरी होऊ शकतं मग. हाती भाऊ, दुर्बीण आणू? जवळून पाहता येईल. नाही नाही, दुर्बीण आणून काहीच नाही होणार हो. काकाजींना इथे झोपवावंच लागणार. अरे काय झोपवावं लागणार? अरे मी काय गादी उशी आहे का? तिकडून उचलून इकडे अंथरली, इकडून उचलून तिकडे अंथरली. गादी उशी मिळाली आयडिया. बापूजी आयडिया मिळाली. सांगतो अब्दुल, तो आपला शंभू इस्त्रीवाला आहे, त्याची हातगाडी बाहेरच असते ना. हो, मग जरा ती घेऊन ये ना मित्रा. जा लगेच. जा. आणि अंजली वहिनी, तुम्ही जरा घरातून एक गादी आणि उशी घेऊन याल का प्लीज? हो ऑफकोर्स, लगेचच आणते. हे घे पकड. हा चल. लवकर. घेटा भाऊ. हा मिळाली. अरे वा 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 वा. आण तुला आण. हा हळू. अरे इकडे घे. हा हळू आरामात. उचला जरा. हा बस. जेठ्या, तू माझा एक काय करणार आहेस मला सांग तर खरं. सांगतो बापूजींना गादी आणि उशी येऊ द्या, मग सांगतो. आणली जेठा भाऊ, आणली. अरे वा वा. गादी आणली. हे घ्या. हा थँक्यू. इथे ठेवा. अरे आता तरी सांग तू काय करणार आहेस माझं. बापूजी, या गादीवर तुम्हाला झोपवायचंय. काय कधीपासून तुम्ही उभे आहात ना, तर थकला असाल. मग थोडा वेळ झोपलात की आराम मिळेल तुम्हाला. मग लगेच हाती भाऊ तुम्हाला चेक पण करतील. हा, हे अगदी बरोबर आहे. गुड आयडिया. गोलीबाळा, जा जाऊन माझी बॅग घेऊन ये बरं. हा, 1 मिनिट. अरे पण अरे काय करतोय? गाडा वाईस काय? तिकडनं यायचं ना फिरून. सॉरी. काही हरकत नाही. लहान जा बेबी जा. हा, ते बेबी बोलूनच बिघडवलाय त्याला. आता मोठा झालाय तो. अरे जेठ्या, अरे तू मला याच्यावर झोपवणार कसा? ओय काकाजी, तुझी फिकर ना करो. तुम्हाला अगदी आरामात झोपवू आम्ही. जेठाप्रा, झोपवायचं कसं? समजावतो. ते काय आहे, तो दरवाजा उचलून आपण इथे असा आणायचा. पुन्हा उचलणार म्हणजे बापूजी हे असे, आणि आपण हळूहळू दरवाजा असा खाली करायचा. मग बापूजी इथे आरामात असे बसू शकतील. आणि मग बसले की सरळ झोपून जातील. वाह जेठाप्रा वाह, काय आयडिया आहे. या चला उचलूया. आरामात. येऊ द्या. थोडा या बाजूला. येऊ द्या. उजवीकडे. मी काय सपोर्टावर झोपणार काय? अरे नाही सॉरी. फिरा. बापूजींची पाठ या बाजूला आली पाहिजे. गाडीकडे. एक मिनिट. आरामात. बसा बापूजी. बसले. बापूजी बसले. आता दरवाजाला असा सरळ करा. इकडे मागे मी उशी ठेवतो. काकाजी, तुझं ठीक आहात ना? मी ठीक आहे. आता दरवाजा थोडा मागे घ्या. पिंकू, तू सोडून दे. आरामात. चला बापूजी, आता तुम्ही आरामात झोपा खाली. हा काकाजी सांभाळा ना. अरे ते सकाळपासून उभे आहेत ना, तर मग कंबर अकडून गेली असेल त्यांची. अगदी बरोबर बोलणार. आरामात. पप्पा, बॅग आली. या आती भाऊ, या इकडे या. अरे भाऊ, तू इकडून जरा पकड ना. थोडस मागे घ्या. थोडस. ठीक आहे. आता ठीक आहे. बापूजी, कुठे जायचंय तुम्हाला?
नाही नाही जेठालाल, काकाजींना कुठे जायचं नाही. या पोपटने धक्का दिला गाडीला. हो अरे काय मूर्ख. पोपटलाल काय करतोयस तू भाऊ? सॉरी भाऊ. अरे काय सॉरी, तुझा पाय दाबला गेला होता, पाय दुखतोय तरी पण तू इथे उभा आहे. जा ना घरी आपल्या. हे याची छत्री कोणाकडे आहे? बाकी ही केव्हापासून माझ्याकडेच आहे. ए बेटा, इतक्या जास्त वेळ छत्री नाही पकडायची, पाप लागतं. आण इकडे आण. हे घे, जा तू घरी जा. तुझा पाय दुखतोय, पाय ह्याच्या खाली दाबला गेलाय तरी पण तू इथे अडकून पडलाय. अरे जा ना घरी, जा जा घरी जा. अरे जेठालाल, मी सांगितलं ना भाऊ, काकांना अशा अवस्थेत सोडून मी कसं काय जाऊ शकतो. मी तर फक्त असं बघत होतो. अरे बाबा, ज्याला बघायचंय त्याला बघू द्या. ज्याचं काम त्याला करू द्या ना. शांत राहा ना भाऊ पोपटलाल. हाती भाऊ बघा तुम्ही. आजी भाऊ, अरे घाबरण्याची काहीच गरज नाहीये. चांगली बातमी आहे. काय? पाय ऐकतायत. ओ तेरी, म्हणजे आजोबा आता पायांनीही ऐकणार. अरे नाही नाही, सॉरी इट्स माय मिस्टेक. माझं सांगण्याचा अर्थ असा आहे, चांगली बातमी आहे. पाय सुन्न नाही झाले, सगळं काही ठीक आहे. काळजी करू नका काकाजी, आरामात करतो मी. अरे बाप रे बाप. काय झालं हाती भाऊ? का करताय? शूट आहे हो? अशी केस तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय. खूप मजबूतपणे गमनी पायानं तर चिकटवून ठेवलंय. मग आता? आपण जास्त खेचल्याने चामडी पण निघू शकते. नाही 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 नाही. माझा एक मित्र आहे, सर्जन डॉक्टर आहे. मी त्यांच्याशी बोलून घेतो, मग आपण ठरवूया की काय करायचं ते. बापूजी, हे काय झालं? चिकटलोय बेटा. मला तुमचे असे हाल बघवत नाहीयेत बापूजी. माझं सर्जनशी बोलणं झालंय. काय म्हणाले? काय म्हणाले? त्यांनी सांगितलंय की काकाजींना हॉस्पिटल मध्ये घेऊन या, त्यांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करूया आणि कापून टाकूया. अरे काय? ए, माझा पाय कापून टाकणार. ए जेठिया. हो नाही नाही काकाजी, पाय नाही, दरवाजा कापणार आहेत ते. सॉरी ते चुकून ते मी दरवाजा शब्द खाल्ला. त्यांनी असं सांगितलंय की तुम्हाला बेशुद्ध करून एक छोटस ऑपरेशन करायचं आणि दरवाजा कापून टाकायचा. मी आता फोन करून ऍम्ब्युलन्स बोलवून घेतो. अरे हातीडा, थांब जरा. ऍम्ब्युलन्स बोलवायची काही गरज नाही. मी ऑपरेशन नाही करून घेणार. हो काकाजी, काय असं नका करू. ऐका माझं. अहो, तुम्हाला बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन असं काही बेशुद्ध करतील की तुमच्या लक्षात पण येणार नाही की ऑपरेशन कधी झालं ते. अरे तेच तर, मला बेशुद्ध व्हायचंच नाहीये. मी पुन्हा आलोच नाही तर शुद्धीवर. अरे अरे काय बोलताय? नाही काकाजी, असं थोडीच होतं. इंजेक्शनचा इफेक्ट जसा काही कमी होईल तसतसे तुम्ही शुद्धीवर यायला लागा. नाही म्हणजे नाही, मी ऑपरेशन करून घेणारच नाही. अरे बापूजी, याचा काहीतरी इलाज करावाच लागणार ना. कधीपर्यंत तुम्ही असे चिकटलेले राहणार बापूजी? अगदी बरोबर आहे काकाजी. होय आजोबा, तुम्ही काळजी करू नका. हॉस्पिटलमध्ये मी तुमच्या सोबतच असेल. तुम्हाला अजिबात एकटं पडू देणार नाही. अरे नाही म्हटलं ना, नाही म्हणजे नाही. मला बेशुद्ध व्हायचंच नाहीये. मी ऑपरेशन करून घेणारच नाही. अरे गप्पा बसा, गप्पा बसा, गप्पा. नाही करून देणार ऑपरेशन.